नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 1 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:21 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया coinmarketcap.com पासून. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,122. टोटल एक्सचेंजेस आहेत 391. मार्केट कॅप आता सगळ्या क्रिप्टो करन्सीजचं मिळून आहे $1.647 ट्रिलियन. 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $74 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 47.2%. इथेरियमचा आहे 18.3%. सो थोडक्यात बिटकॉइनचा डॉमिनन्स कमी झाला आहे 48% आणि इथेरियमचा वाढलेला आहे 17 18कडे गेला आहे. टोटल मार्केट कॅप $1.65 ट्रिलियन आणि 1.5% मार्केट वर आलेला आहे 24 तासांच्या हिशोबाने. आपण टॉप 10 क्रिप्टो करन्सीज बघूया. बिटकॉइन फर्स्ट रँकला $41,467 आहे. 0.20% वाढलाय 24 तासांच्या हिशोबाने आणि 21% वाढलेला आहे 7 दिवसांच्या मानात. इथेरियम सेकंड रँकला $2,582 5.5% वाढलाय 24 तासांमध्ये. 20.77% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. त्यानंतर टेदर आता तिसऱ्या नंबरवरती $1 आहे. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता आहे $338.28 3% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 13.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. ADA म्हणजे कार्डॅनो $1.35 आहे. जवळजवळ 4% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 11.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. रिपल 6व्या नंबरला आहे 75 सेंट्सला आहे म्हणजे जवळजवळ $1 एक्झॅक्टली तो आता आहे. 1.38% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 26.85% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन आता आहे 21 सेंट्सला $2 वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 8.25% किंवा 8.35% वाढलाय 7 दिवसांच्या मानात. USD कॉइन म्हणजे सर्कलचा जो आहे USD कॉइन त्याची किंमत आता आहे जवळजवळ $1 0.99996 आणि काही प्राइस मुवमेंट अशी नाहीये. पोल्काडॉट 9व्या नंबरला $18.15 $18.15 11.39% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 35.85% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. युनिस्वॉप 10व्या नंबरवरती $22.35 6.35% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 27% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण क्रिप्टो जगतातल्या बातम्यांकडे वळूया जरा. आता सुरुवात करूया पहिलेपासून. प्रो ट्रेडर्स लुक फॉर दिस क्लासिक पॅटर्न टू स्पॉट बिटकॉइन प्राइस रिव्हर्सल. आता हिला काय आपण बातमी नाही म्हणू शकत, पण तुम्हाला नक्कीच जर अंदाज घ्यायचा असेल की काय होणार आहे पुढे जाऊन, तर काही ट्रेंड्स असतात. तर त्या ट्रेंड अनालिसिससाठी ही बातमी खूप महत्वाची तुम्ही बघू शकता. हा एक इन्व्हर्स हेड अँड शोल्डर्स पॅटर्न त्यांनी दाखवलेला आहे की डाऊन ट्रेंड चालू असतो, मग इथून परत वर येतं, नंतर परत खाली जातो. याला हेड म्हणतात या सेक्शनला. पुन्हा एकदा वर जाते प्राइस आणि खाली येते. सो इकडे लेफ्ट शोल्डर तयार झाला, इकडे राईट शोल्डर तयार झाला, हे मध्ये हेड आहे. आणि मग नंतर जेव्हा ट्रेंड लाईन हात तोडून म्हणजे नेक लाईन वरतून बाहेर निघतो तेव्हा ऑफिशियली ट्रेंड रिव्हर्सल झालं असं म्हणतात. या सेक्शनमध्ये ट्रेंड रिव्हर्सल झालं असं म्हणतात. तर हा पॅटर्न जर दिसला तर समजायचं की आता प्राइस वर जाणार आहे. आणि त्यांनी कसं थोडक्यात आत्ता ही गोष्ट कशी घडते आहे वगैरे त्यांनी इथे ते दाखवलेलं आहे की आत्ता कसं ऍप्लिकेबल आहे. किंवा मग हे जुन्या फिगर्स आहेत, म्हणजे आय थिंक $17,000 वगैरे तर आपण नाहीच आहे. आता आपण $40,000 आहोत. पण तरी त्यांनी अभ्यासासाठी तुम्हाला दिलंय की असं खाली गेला हा प्राइस, मग इथे वर आलं परत नेक लाईनला, हे हेड आहे, इकडे राईट शोल्डर तयार झाला आणि यानंतर पुन्हा एकदा शेवटी 1 सेकंड थोड्याशा वेळेसाठी खाली येते प्राइस आणि मग नंतर वर जाते. जसं इथे तुम्ही बघाल इथे एकदा कमी आली होती परत एकदा तसंच. तर तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. ही बातमी नाहीच आहे, याच्यामध्ये गाईडलाईन म्हणून समजू शकता तुम्ही. पुढे वळूया. बिटकॉइन सुपर सायकल सेट्स अप Q4 BTC प्राइस टॉप ॲज इलिक्विड सप्लाय हिट्स ऑल टाइम हाय. आता इलिक्विड सप्लाय म्हणजे काय थोडक्यात, की जो सप्लाय मार्केटमधून निघून गेलेला आहे किंवा मग जे लोक विकायलाच तयार नाही आहेत त्यांनी बाहेर काढून ठेवलेलं आहे. तर सप्लाय शॉक इज बॅक. आता आपण गेले जवळजवळ 1 महिना झाला आपण बघतोय की ऑन ॲव्हरेज दिवसाला 2,000 ते 3,000 बिटकॉइन सेंट्रलाइज्ड एक्सचेंजमधून विकत घेऊन बाहेर काढले जात आहेत. सो ते जे 2-3 हजार बिटकॉइन जे रोज बाहेर जात होते तर त्याचा इफेक्ट आता जाणवणार आहे, कारण लोक विकत घ्यायचा प्रयत्न करतायत. रादर मोठे मोठे फंड्स आणि भरपूर कंपन्या सुद्धा विकत घ्यायचा प्रयत्न करतायत. पण जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स होते त्यांनी ऑलरेडी पर डे 2,000 ते 3,000 बिटकॉइन काढून सप्लायमधून बाहेर गेलेले आहेत ते बिटकॉइन आणि एवढ्या लवकर तरी कोणी विकणार नाहीये. त्यामुळे काय झालं की सप्लाय शॉकमुळे काय होतंय, प्राइस अचानक आता आणखीन वाढू शकते. ऑलरेडी
3 तासांमध्ये जवळजवळ 15% वाढली होती 3-4 दिवसांपूर्वी. तर असंच आणखीन एक पुढचा पंप पुन्हा एकदा येऊ शकतो असा अंदाज आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन सेलर्स इन डिसबिलीव्ह ऑर बीटीसी प्राइस वुडंट स्टील बी ॲट $41,000. म्हणजे थोडक्यात काय होतंय की प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करते आहे, पण ज्यांना विकायला जे बसलेले आहेत, ज्यांनी समजा $1,000 घेतले होते किंवा $500 घेतले होते, तर ते लोक जे आहेत त्यांना $41,000 किंवा मग $30,000 $35,000 ही सुद्धा एक चांगली प्राइस वाटते. किंवा ज्यांनी आत्ता जेव्हा मार्केट आत्ता खाली आलं होतं, 1.5-2 महिने मार्केट खाली होतं, बऱ्यापैकी खाली आलं होतं, तर तेव्हा ज्यांनी विकत घेतले होते त्यांना जेव्हा $42,000 ची प्राइस दिसते किंवा मग $41,000 ची प्राइस दिसते, तेव्हा ते विकणारच आहेत, बरोबर. म्हणजे जे शॉर्ट टर्म ट्रेडर्स आहेत ते विकणार आहेत. त्यामुळे काय होतंय की म्हणजे थोडक्यात सेलर्सला विश्वास नाहीये की $70,000-80,000 किंवा मग $1-2 लाख पर्यंत बिटकॉइन आता या इयर एंड पर्यंत जाईल. ह्याच्यावरती विश्वास नसल्यामुळे ते विकून टाकतायत $40,000-41,000 प्राइस पोहोचल्यावरती आणि तिथून मार्केट परत खाली जात आहे. थोडक्यात हेच रिझन आता सध्या तरी आहे. पुढे वळूया. डिजिटायझिंग चॅरिटी, वी कॅन डू बेटर ॲट डुईंग गुड. डुईंग गुड म्हणजे थोडक्यात चॅरिटी करणं. तर चॅरिटीमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत जर क्रिप्टोकरन्सी प्रॉपरली वापरल्या गेल्या तर. एकतर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि प्रोग्रॅमेबल मनी आपण ज्याला म्हणू शकतो, अशा बऱ्याचशा क्रिप्टोकरन्सीज आहेत. तर त्याच्यामधून एकतर फंड रेज करणं चॅरिटीसाठी सुद्धा सोपं आहे आणि त्यानंतर त्यांचा खर्च करताना सुद्धा स्मार्ट वेमध्ये, पद्धतशीरपणे आणि ऑडिटेबल वेमध्ये ते करू शकतो आपण जर क्रिप्टोकरन्सी वापरल्या तर. याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर भारतामध्ये जे भारतातलं सगळ्यात मोठं क्रिप्टो स्टार्टअप ज्याला आपण म्हणू शकतो पॉलिगॉन, किंवा जे आधी मॅटिक म्हणून ओळखलं जायचं, तर त्यांचे जे CEO आहे संदीप नायलीवाल, तर त्याने कोविड-19 मधली भारताची कंडिशन बघून त्याने क्रिप्टो चॅरिटीचा एक इनिशिएटिव्ह सुरू केलं, कोविड-19 इंडिया रिलीफ फंड म्हणून. तर त्याच्यामध्ये इथिरियमच्या फाउंडरने लिटरली $1 बिलियन डोनेशन केलेलं होतं. 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 7,500 करोड त्या माणसाने डोनेट केले. आणि त्यानंतर आता त्यांना पुढे ते एक्झिक्यूट सुद्धा करतायत. जवळजवळ $150 करोड त्यांनी ऍटलिस्ट खर्च करून झालेले आहेत कोविड-19 रिलीफसाठी आणि पुढे आणखीन ते करणारच आहेत. तर चॅरिटीसाठी क्रिप्टो खूप चांगलं आहे आणि तुम्हाला ज्या कंडिशन्समध्ये आणि ज्या कामांसाठी ज्या ठिकाणी पैसे वापरायचे तिथे ते वापरले जाऊ शकतात, कारण दिस इज प्रोग्रॅमेबल मनी. तुम्ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स लिहून याला प्रोग्राम करू शकता. तर पुढच्या बातमीकडे वळूया. 3 reasons why Ethereum price might not hit $5,000 anytime soon. आता आय थिंक जवळजवळ $4,000-4,500 पर्यंत तर बिटकॉइन जाऊन आलेला आहे. आता अराउंड एक $26,000-27,000 आसपास खेळत असेल. हे बघा 2,581. तर यांचं म्हणणं आहे की इथिरियम एवढ्या लवकर वर जाणार नाही, कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये आहे वगैरे वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. लंडन फोर्क जुलैमध्ये होणार होता, तो ऑगस्टमध्ये गेला. नंतर इथिरियम 2 म्हणजे थोडक्यात काय की इथिरियम टोटली प्रूफ ऑफ स्टेककडे जाण्याची खूप गरज आहे असं त्यांना वाटतंय. मला तरी काही गरज वाटत नव्हती आधी सुद्धा आणि अजूनही वाटत नाही. फक्त फीजचा काहीतरी त्यांनी बंदोबस्त करावा, पण तेही होत नाहीये. मग हे एक कारण झालं. दुसरं की लंडन फोर्क डिले झाला. दुसरं म्हणजे लंडन फोर्क डिले झाल्यामुळे पुढचा जो काही प्लॅन आहे प्रूफ ऑफ स्टेककडे जाण्याचा, म्हणजे इथिरियम 2 ज्याला शॉर्टमध्ये म्हणतात हे लोक, तर ते सुद्धा डिले झालं. तसंच मायनर एक्झुडस म्हणजे चायनामधून मायनर्स निघून गेले, मायनर्सला निघावं लागलं. त्यामुळे मायनिंग सुद्धा आउटपुट मायनिंगची हॅश रेट टोटल कमी झाला. नंतर मल्टी चेन टॅप्स आलेले आहेत, म्हणजे इथिरियमवरतीच तुम्ही काम केलं पाहिजे असं काही उरलेलं नाहीये. मल्टिपल ऑप्शन्स, एकच डॅप मल्टिपल ठिकाणी अवेलेबल आहे, जसं कर्वे आवेमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर हे सगळे कामं जे काही आहेत ना, त्याच्यामध्ये वरतून पॉलिगॉन सुद्धा ऍड झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे थोडक्यात काय होतंय की इथिरियमची ग्रोथ जेवढी पाहिजे तेवढी होत नाहीये. ऑलरेडी भरपूर ग्रोथ झाली आहे, पण ही ग्रोथ जर कमी वाटत असेल, रादर त्यांचं म्हणणं $5,000 पर्यंत होईल असा अंदाज होता, पण अजून ते झालेलं नाही. आणि त्याच्या मागचे कारण त्यांनी इथे एक्सप्लेन केलेले आहे. केंटकी ऑर्डर्स BlockFi टू स्टॉप सायनिंग अप न्यू इंटरेस्ट अकाउंट्स. तर BlockFi ही एक क्रिप्टो लेंडिंग कंपनी आहे. ते क्रिप्टोकरन्सीज लेंडिंगचा त्यांचा मेन बिझनेस आहे रादर. आणि त्यांच्या मागे बऱ्याचशा स्टेट गव्हर्नमेंट्स हात धुवून लागलेल्या आहेत अमेरिकेतल्या. आणि आय थिंक कमीत कमी 5 स्टेट्समध्ये ऑलरेडी त्यांच्या अगेन्स्ट वॉर्निंग त्यांना दिल्या गेलेल्या आहेत. आणि आता केंटकीने त्यांना ऑर्डरच दिलेली आहे की इंटरेस्ट बेरिंग अकाउंट्स तुम्ही आता थांबवा, कारण इंटरेस्ट देणारं अकाउंट हे देण्याची ऑथॉरिटी एखाद्या IT कंपनीला किंवा टेक स्टार्टअपला नसते. ती फक्त ती फक्त बँकिंग इन्स्टिट्यूशन्सला, इन्शुरन्स कंपन्यांना यांना असते. तर त्यांनी
या सगळ्या कंपन्या जसं म्हणजे बायनान्स आता ऑलरेडी प्रयत्न करतोय, कॉइनबेस प्रयत्न करणार आहे. आता हे सगळे जण जे आहेत ना, हे हळूहळू टेक्निकल स्टार्टअप्सच्या रांगेतून उठून हळूहळू फायनान्शियल कंपनीजच्या लाईनअपमध्ये जाऊन 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 त्यांना उभं राहावं लागणार आहे आणि सगळे रूल्स सगळं क्लिअर करायला लागणार आहे. कारण क्रिप्टोकरन्सीज हा बरोबर IT आणि याच्या मध्यभागी येऊन बसलेली गोष्ट आहे आणि मोठं काम करायचं असेल तर त्यांना करावं लागेल. ब्राझिलियन सेंट्रल बँक प्रोजेक्ट्स सिग्निफिकंट मायग्रेशन टू डिजिटल पेमेंट्स. आता ब्राझीलमध्ये सेंट्रल बँकेचे जे प्रोजेक्ट्स होते नवीन चालू होते, तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट मायग्रेशन ते करतायत. कुठल्या दिशेने? तर डिजिटल पेमेंट्सच्या दिशेने. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा तेच येणार आहे, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी बद्दलच हे सगळं असणार आहे. आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी लॉन्च करण्यासाठी सहसा तो देश जो असतो तो पहिल्यांदा क्रिप्टोकरन्सीजच्या अगेन्स्ट काहीतरी 4-5 गोष्टी बोलायला सुरुवात करतात वेगवेगळे लीडर. हळूहळू त्यांच्या सेंट्रल बँकेकडून मग बँकांना काहीतरी त्रास दिला जातो, मग त्या बँका पुढे जाऊन क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला त्रास देणार. तर हे एकदम काय म्हणतात, जसं दोनचा पाडा सुरू केला बे तर पुढे माहिती असतं 10 पर्यंत कसं पोहोचायचं. तसं आम्हाला आता हे वाचून वाचून कंटाळा आलाय आणि रोज कुठल्या तरी देशात हे होणारच आहे. जवळजवळ 200 देश आहेत, तर आपल्याला आणखीन आम्हाला असं वाटतं की कमीत कमी 150 वेळा तरी हे सगळं बघायचंय. बघू पुढे काय होतं ते. रोजचा माझा डायलॉग तोच. Moody's lowers El Salvador rating, maintains negative outlook partly due to Bitcoin law. आता हे बघा, हे सुद्धा काय, आता Moody's ही संस्था काय करते की देशांना रेटिंग देते, देशांच्या इकॉनॉमीजला रेटिंग देते, स्टॉक मार्केट्सला रेटिंग देते. तर त्यांनी आता एल सल्वाडोरचं रेटिंग कमी केलं. मी आधी या न्यूजमध्ये जे बोललो ते लिटरली इथे तुम्हाला होताना दिसतंय. एल सल्वाडोरने काय केलं की एक देश आहे की ज्याने बिचाऱ्याने तिथल्या म्हणजे त्या देशाकडे स्वतःची करन्सी तर ते वापरत नव्हतेच चांगल्या प्रकारे, ते US डॉलरच वापरत होते. तर तिथून आता ते हळूहळू तो वापरतातच आहेत. प्लस बिटकॉइनला पण जर त्यांना वापरायचं असेल तर यांना काय प्रॉब्लेम आहे, या दुसऱ्या संस्थांना काय प्रॉब्लेम आहे, मला तेच कळत नाही. कारण IMF त्यांच्या मागे लागलंय, वर्ल्ड बँक त्यांच्या मागे लागलंय. आता मूडीजने त्यांचं जो काही स्कोर असतो किंवा रादर क्रेडिट रेटिंग असतं ते कमी केलेलं आहे. मग मी तर म्हणतो की थोड्या दिवसांनंतर जर यांनी खरंच एल सल्वाडोरने प्रॉपर लेवलला जर गव्हर्नमेंटने बिटकॉइन बाय करून होल्ड जरी केले तरी सुद्धा ते बऱ्यापैकी ग्रोथ देतील पुढच्या 5-7 वर्षांमध्ये आणि त्यानंतर मग मूडीजला एल सल्वाडोर बसून रेटिंग देईल असं वाटतंय. बघू पुढे काय होतं. युक्रेन्स प्रेसिडेंट सायन्स लॉ अलाउविंग सेंट्रल बँक टू इश्यू CBDC. आणखीन एक देश, युक्रेनच्या प्रेसिडेंटने असा लॉ साईन केला आहे की त्यानंतर त्यांची सेंट्रल बँक CBDC लॉन्च करू शकेल. पुढे वळूया. US स्टेबल कॉइन रेग्युलेशन कुड लीड टू जिओ पॉलिटिकल कॉम्पिटिशन. आता करन्सी वॉर्स नावाचं एक प्रकरण आहे, तुम्ही नक्की ते थोडंसं वाचा. तुम्हाला जर कुठे काही सापडलं तर विकिपीडियावरती वाचा, नाहीतर करन्सी वॉर्स नावाचं पुस्तक सुद्धा आहे, जिम रिकर्ड्स नावाचा रायटर आहे, प्लीज वाचा. त्याच्यामधून तुम्हाला अंदाज येईल की आपण एकीकडे जेव्हा भारत रडतो की अरे बाबा $1 म्हणजे 75 रुपये झाले, 78 रुपये झाले, हे रडगाणं फक्त न्यूज पुरतं असतं. आतमधल्या आतमध्ये गव्हर्नमेंट हसत असते, त्यांना आनंद होत असतो की बाबा आपली करन्सी कमी व्हॅल्युएबल झाली. म्हणजे आपलं जे काही कर्ज आहे त्या कर्जासाठी जेवढे पैसे द्यायचे किंवा जो इंटरेस्ट भरायचा आहे त्यानुसार त्यांना ते इझिली देता येतात. बरोबर. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा करन्सी डिव्हॅल्युएट होते तेव्हा त्या गव्हर्नमेंटला आनंद होत असतो. रादर सगळ्या गव्हर्नमेंट एकमेकांच्या समोरासमोर उभ्या आहेत कॉम्पिटिशनसाठी की तू आधी खाली जातो की मी आधी खाली जातो माझी करन्सी घेऊन. आणि हे सगळे एका दिवशी डब्यात जाणार आहेत, म्हणूनच बिटकॉइनला किंमत. पुढे वळूया. फंडामेंटली इनकम्पॅटिबल, हाऊ द प्रपोज क्रिप्टो टॅक्स रूल्स मिस द मार्क. आता US गव्हर्नमेंटने ऑलरेडी बिल पार्लमेंटमध्ये सादर केलेलं आहे त्यांच्या, ज्याच्या थ्रू ते क्रिप्टोकरन्सीला टॅक्सेशन मध्ये आणतायत. आणि जवळजवळ $28 बिलियन एका न्यूजमध्ये म्हटलंय, दुसरीकडे म्हटलंय $30 बिलियन. तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांचं स्पेंडिंगची तयारी चालू आहे आणि त्यासाठी ते क्रिप्टोकरन्सीवरती टॅक्सेस ऍड करून रादर वाढवून ते जास्तीत जास्त पैसे उभे करून त्यांना काहीतरी ब्रिज बांध, मेट्रो बनव, हे करते जे आपल्याकडे चालू आहे ते त्यांना करायचंय. तर थोडक्यात क्रिप्टोकरन्सीला त्या प्रकारे किती तुम्ही टॅक्सच्या दायऱ्यामध्ये आणू शकाल किंवा मग डिसेंट्रलाइज एक्सचेंजेसचे ट्रान्झॅक्शन तुम्ही कुठून चेक कराल, ते भारतात झालेत, अमेरिकेत झालेत, इंग्लंडमध्ये झालेत, हे सुद्धा तुम्ही चेक करू शकत नाही जर डिसेंट्रलाइज एक्सचेंज कोणी वापरलं असेल तर. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या गव्हर्नमेंटला आणि रेग्युलेटर्सला अभ्यासपूर्वक डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत. पण तेवढा अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. त्याच्या आधीच हे लोक जर लॉ बनवून मोकळे झाले तर प्रॉब्लेम येतील त्यांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. लीडर ऑफ नायजेरियन क्रिप्टो स्टेक होल्डर्स बॉडी वेलकम्स ई-नायरा, सेज इट कम्स विथ नो मॅजिक वॉन्ड. तर नायजेरियामध्ये याच्यानंतरची न्यूज सुद्धा नायजेरियाचीच आहे
की नायजेरियन क्रिप्टो एक्सचेंज बॉस सीबीएन म्हणजे सेंट्रल बँक ऑफ नायजेरिया डायरेक्टिव्ह लेड शिफ्ट ऑफ ट्रेड्स फ्रॉम सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस टू द ब्लॅक मार्केट एक्सचेंजेस. आता इथे याला ब्लॅक मार्केट म्हटलेलं आहे, बट आय रिअली डोंट थिंक याला ब्लॅक मार्केट म्हणायची गरज आहे. ही ऍक्च्युली इज रेफरिंग टू डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस. ओके, अख्ख्या जगात सगळ्या गोष्टी डिसेंट्रलाइज्ड आहेत एक्सेप्ट फॉर बँक्स, एक्सेप्ट फॉर अवर एज्युकेशन सिस्टीम, पॉलिटिकल सिस्टीम. सो जिथे जिथे गव्हर्नमेंट येते, जिथे जिथे आपल्याला काही कामं करायची वेळ येते किंवा एक युनिटी बनवून काहीतरी एक युनिट म्हणून किंवा एक ग्रुप म्हणून काम करायची वेळ येते, तेव्हा सगळीकडे सेंट्रलाइज गोष्टी असतात. पण ॲज अ होल सोसायटी किंवा ॲज अ होल नेचर जर तुम्ही बघाल तर नेचर 100% डिसेंट्रलाइज्ड आहे. कुठेही काही सेंट्रल नाहीये एक्सेप्ट फॉर काही गोष्टी सोडल्या तर. ठीक आहे, तर सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस हा एक प्रकार झाला आणि डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस हा प्रकार झाला. सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसला बँकिंगचा सपोर्ट लागतो आणि डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसला बँकिंगचा सपोर्ट लागत नाही. हा मेन फरक आहे. आता जर सेंट्रल बँक ऑफ नायजेरियाने ऑर्डर काढली की बाबा तुम्ही बँकांना सांगितलं की तुम्ही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला सपोर्ट द्यायचा नाही, सर्व्हिसेस द्यायच्या नाही, तर काय होणार आहे? ऑफकोर्स लोकांना ज्यांना विकत घ्यायचे किंवा विकायचे ते लोक डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसकडे जाणार आहेत. ते लोक ट्रेडिंग, सगळेजण आता ट्रेडिंग बंद नाही करणार, आणि बंद करायचं म्हटलं तरी शेवटचं एक ट्रेड तरी करावं लागेल ना विकण्यासाठी. तर त्यासाठी लोक डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसकडे वळले आणि त्यामुळे काय झालं की गव्हर्नमेंट आता त्याच्यावरती पण कटकट करते की बाबा तुम्ही असं का करताय, ब्लॅक मार्केटमध्ये का विकताय. अँड दॅट इज नॉट अ ब्लॅक मार्केट, इट इज डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज. इट्स ओके. तर दुसरी ही बातमी नायजेरियातली जी होती ती अशी होती की क्रिप्टोकरन्सी स्टेक होल्डर्स बॉडी आहे त्यांच्याकडे, तर त्यांचे लीडर जे आहेत ते काय म्हणतात की ठीक आहे, ई नायरा तुम्ही करताय, म्हणजे थोडक्यात ती पण सीबीडीसी आहे, तर तुम्ही ई नायरा करताय तर करा, चांगली गोष्ट आहे, एक्सपेरिमेंट करून बघा, पण एनिवेज इट डज नॉट कम विथ एनी मॅजिक वॉन्ड. तो जादूने काही सगळे प्रॉब्लेम नायरा सॉल्व्ह करणार नाहीये, पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. खरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बिटकॉइनच वापरावा लागेल. हे आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. युक्रेनियन प्रेसिडेंट सायन्स लॉ ओपनिंग डोर फॉर डिजिटल. त्यांच्या करन्सीचं नाव आहे, इट्स रिअली कॉम्प्लिकेटेड. रेग्युलेटरी सँडबॉक्स सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे, पण तो सँडबॉक्स फक्त आणि फक्त त्यांच्या स्वतःच्या सीबीडीसी साठी आहे बहुधा. पुढच्या बातमीकडे वळूया. इंडिया रिपोर्टेडली इन्व्हेस्टिगेटिंग बायनॅन्स इन चायनीज मनी लॉन्ड्रिंग केस. तर $134 मिलियन काहीतरी ही प्रॉब्लेमॅटिक केस आहे. काही ऍप्स होत्या की ज्या बेटिंग ऍक्सेप्ट करत होत्या. आता त्या ऍप यांनी कशा काय चालू दिल्या आधी तो एक महत्वाचा प्रश्न आहे की त्या ऍपच आधी त्यांनी थांबवायला पाहिजे होत्या. बट इट्स ओके, रिॲक्शन आहे त्यांचं. हे 10 महिन्यांमध्ये आय थिंक काहीतरी 100 करोड रुपयांचे ट्रान्झॅक्शन्स झाले, आणि ते सगळे ट्रान्झॅक्शन्स झाल्यानंतर ते जी काही क्रिप्टोमध्ये आय थिंक त्यांनी अमाऊंट ऍक्सेप्ट केल्या किंवा मग पैसे ऍक्सेप्ट करून ते क्रिप्टोमध्ये कन्वर्ट करून मग ते मूव्ह केलेले आहेत चायनाला. तर त्याबद्दल एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आता काम करतंय. तर याच्याबद्दल ही न्यूज आल्याबरोबर बायनॅन्सने एक क्लॅरिफिकेशन दिलंय की आम्हाला कुठलेही समन्स आलेले नाहीयेत इंडियातून, पण आम्ही आले तर नक्की त्यांना सपोर्ट देऊ. पुढच्या बातमीकडे वळूया. शार्क टँक केविन ओलेरी वोंट इन्व्हेस्ट इन डोजकॉइन, सेज आय डोंट अंडरस्टँड व्हाय एनीबडी वुड. ठीक आहे, आता या कन्व्हेन्शनल इन्व्हेस्टर्स किंवा जे बँकिंग सिस्टीमच्या जवळ राहून काम करणारे लोक आहेत त्यांचे मतं आपण किती सिरियसली घ्यायचे हे आपण स्वतः ठरवावं. पुढे वळूया. बिग इन्व्हेस्टर्स आर पुशिंग अप व्हॅल्युएशन्स ऑफ क्रिप्टो फर्म्स. ही बातमी आपण 3 ते 4 दिवसांपूर्वीच ऑलरेडी कव्हर केलेली आहे वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. सो आजच्या एपिसोडला पूर्ण विराम देण्याआधी फक्त मी कॉइन मार्केट कॅपला जाऊन एकदा रिफ्रेश करतो. 1 ऑगस्ट 2021 रात्री 7:41 बिटकॉइन होता $41,490. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये भेटूया नक्की, आणि क्रिप्टोकरन्सी जगतातल्या जास्तीत जास्त घडामोडी कव्हर करायचा प्रयत्न करूया उद्या. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल गाईज. बाय.